मित्रांनो 5 इयर सीईटीचे ॲप्लिकेशन फॉर्मची डेट जी आहे ती सीईटी सेलने तर एक्सटेंड केलेली नाहीये आणि अजून सुद्धा सीईटी सेलने या फॉर्म्सची एडिट फॅसिलिटी सुरू केलेली नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही एडिट फॅसिलिटी साधारणतः कधीपर्यंत सुरू होईल आणि या एडिट फॅसिलिटीमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने एडिट करू शकता या गोष्टी डिटेल डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला अगदी 99% पर्यंत मार्क्स लागतात. तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 5 इयर LLB साठी असणारा 1 महिन्यांचा क्रॅश कोर्स 7 एप्रिल पासून सुरू होत आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड लेक्चर्स इथे अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला इथे मिळतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर मित्रांनो, या बॅच मध्ये एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि एक्झाम नंतर ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड सुद्धा इथे केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सची ओरिजिनल फी ही 5000 रुपये असून 7 एप्रिल पूर्वी जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 3000 रुपयांमध्येच हा कोर्स दिला जाणार आहे. त्यामुळे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर मित्रांनो, सीईटीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर 5 इयर सीईटी संदर्भात रिसेंटली सीईटी सेलने कुठलंही नोटिफिकेशन अजून जारी केलेलं नाहीये आणि त्यासोबतच फॉर्म डेटच्या एक्सटेन्शन बाबतीत सुद्धा कुठलंही नोटिफिकेशन अजून तरी सीईटी सेलने दिलेलं नाहीये. याचा अर्थ आता यापुढे तरी सीईटीचे जे फॉर्म आहेत त्याची डेट एक्सटेंड तर होणार नाहीये, पण सीईटीच्या फॉर्मची एडिट फॅसिलिटी जी आहे ती लवकरच सुरू होण्याचे आता चान्सेस आहेत. कारण नर्सिंग सीईटीसाठी असणारी एडिट फॅसिलिटी तर सुरू झालेली आहे. त्यानंतर DPN PHN CET जी आहे त्यांचीही एडिट फॅसिलिटी सुरू झालेली आहे. आता 5 इयरचीच एडिट फॅसिलिटी फक्त बाकी आहे. तर ती एडिट फॅसिलिटी लवकरच सीईटी सेल सुरू करेल. आता ही जी एडिट फॅसिलिटी असते, या एडिट फॅसिलिटीमध्ये तुम्ही काही गोष्टी एडिट करू शकता आणि या एडिट फॅसिलिटीला साधारणतः 2 ते 3 दिवसाचा वेळ विद्यार्थ्यांना दिला जातो. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो, ज्यावेळेस तुमची एडिट फॅसिलिटी सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला कॅन्डिडेट नेम इथे एडिट करता येतं. जर चुकून तुम्ही तुमचं नाव चुकीच्या पद्धतीने फॉर्ममध्ये सबमिट केलं असेल तर इथे तुम्हाला तुमचं नाव एडिट करता येतं. तसेच तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये काही चेंजेस असतील तर तेही तुम्ही एडिट फॅसिलिटीमध्ये चेंज किंवा अपडेट करू शकता. तसेच तुमचं जेंडर चुकलं असेल तर ते जेंडर तुम्ही इथे एडिट करू शकता. जर तुम्हाला तुमची सिग्नेचर चेंज करायची असेल तर सिग्नेचर सुद्धा इथे चेंज होऊ शकते किंवा तुमचा फोटो जर चुकून तुम्ही खूप जुना किंवा ब्लरी फोटो अपलोड केला असेल तर तो फोटो सुद्धा तुम्ही इथे चेंज करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस ही एडिट फॅसिलिटी सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड आहे त्याने इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. हे लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि प्रोफाईल ओपन झाल्यानंतर सीईटी रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म इथे समोर दिसेल. 5 इयर LLB सध्या तरी आपल्याला दिसतंय रजिस्ट्रेशन क्लोज्ड आहेत, म्हणजेच सीईटी सेलने फॉर्मची डेट ही एक्सटेंड केलेली नाहीये. म्हणजे आता आपण एडिट फॅसिलिटी एक्सपेक्ट करू शकतो. त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही सीईटी रजिस्ट्रेशनमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या 5 इयर कोर्सवरती क्लिक करून तुम्ही इथे एडिट हे करू शकता. आता हे जे एडिट मी तुम्हाला सांगितलेले आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, सिग्नेचर आणि फोटो एवढ्याच गोष्टी तुम्हाला इथे एडिट करण्याची मुभा सीईटी सेल देते. त्यासोबतच काही विद्यार्थ्यांचे जर फॉर्म सबमिट करायचे बाकी असतील, फॉर्मची फी भरायची बाकी असेल, फॉर्म भरला असेल तर त्यावेळेस तुम्हाला फॉर्मची फी सुद्धा सबमिट करण्याची फॅसिलिटी जी आहे या एडिट फॅसिलिटी सोबत अवेलेबल करून दिली जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या परीक्षेचे हॉल तिकीट कधी येणार आहेत. तर मित्रांनो, यावर्षी सीईटी सेलने हॉल तिकीटसाठी नवीन नियम काढलेले आहेत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप दिली जाते आणि या सिटी इंटिमेशन स्लिपमध्ये तुमची जी एक्झामची सिटी आहे, त्यानंतर कुठल्या जिल्ह्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे, कुठल्या तालुक्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे, या डिटेल्स तसेच तुमच्या एक्झामचा टाइम तुम्हाला एक्झामच्या सिटी इंटिमेशन स्लिपमध्ये दिला जातो. त्यानंतरच तुम्हाला तुमचे हॉल तिकीट दिले जातात. तर 2 स्टेजमध्ये तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मिळेल.
तर सुरुवातीला तुम्हाला सिटी इंटिमेशन स्लिप मिळेल आणि एक्झाम पूर्वी अप्रॉक्सिमेटली 3 ते 4 दिवस सीईटी सेल तुमचे ॲक्च्युअल हॉल तिकीट जे आहे ते रिलीज करतं. आणि आता जर आपली सीईटी 8 मेला आहे तर आपले हॉल तिकीट ऑब्वियसली 4 मेला आपल्याला दिले जाणार आहेत. त्यापूर्वी तुम्हाला सिटी इंटिमेशन स्लिप साधारणतः 2 दिवस अगोदर म्हणजेच 1 ते 2 मेला तुमची सिटी इंटिमेशन स्लिप येईल. त्यानंतर 4 मे पर्यंत तुमचे फायनल हॉल तिकीट येतील आणि 8 मेला तुमची परीक्षा असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या डेट्स एक्सपेक्ट करू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये एडिट फॅसिलिटी दिली जाईल. त्यानंतर 2 मेच्या आसपास तुम्हाला सिटी इंटिमेशन स्लिप दिली जाईल आणि 4 मेला तुम्हाला तुमचं फायनल हॉल तिकीट दिलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षेसाठी फक्त 1 महिनाच आपल्याकडे शिल्लक आहे आणि या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचा 1 महिन्याचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे थिअरीचे आणि क्वेश्चन बँक असणारे बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ॲक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.